नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 10. मागील भागात आपण पाहिले, नंदा वसूला भेटायला तिच्या घरी गेलेली असते. आता पुढे. एक नीटनेटकी उजळ रंगाची आणि हुशार दिसणारी नोकरानी याच वेळी तिथे आली. बहुधा ती वसुंधरेची खास दिमतीची दासी असावी. नंदा दारातच थबकून उभी आहे हे पाहताच ती मोठ्याने उद्गारली, "अगो बया!" त्या उद्गारासरशी वसुंधरा दचकली. तिने वळून पाहिले. दारात उभा असलेल्या नंदाला तिने चटकन ओळखले. झटकन उठून दाराकडे येत ती उद्गारली, "अगं नंदा, अशी परक्यासारखी दारात काय उभी राहिलीस? मी जहागीरदारीन असले तर ती या पार्वतीच्या दृष्टीने. तू आणि मी कॉलेजातल्या मैत्रिणी." दारातून पुढे आलेल्या नंदाचे दोन्ही हात धरून तिला आपल्या कोचवर बसवली तर ती म्हणाली, "मला वसू म्हणायचं तू, न मी तुला नंदा म्हणणार. इथं अहो जाहोचं काही काम नाही. तू माझी कंपॅनियन म्हणून यायला तयार आहेस असं त्या दिवशी दासबाबूंनी फोनवरून सांगितलं ना, तेव्हा मला किती आनंद झाला म्हणून सांगू. वाटलं उठावं आणि महालक्ष्मीला जाऊन तिच्या पाया पडून यावं." काय बोलावे हे नंदाला कळेना. वसुंधरेच्या बोलण्यातल्या अतिशयोक्तीमुळे ती गोंधळून गेली. ती काहीच बोलत नाही असे पाहून वसुंधरा तिचा खांदा हलवीत म्हणाली, "तू कशाला बाई बोलशील माझ्याबरोबर? कॉलेजला होती स्कॉलर, आम्ही होतो ढ." लगेच नंदाचे तोंड दोन्ही हातांनी आपल्याकडे फिरवून ती उद्गारली, "कॉलेजात दिसत होतीस तशीच आहेस की ग अजून. कोवळेपण टिकवण्याची काही किमया पैदा केली आहेस वाटतं. मला शिकव ना ती." काहीतरी बोलले पाहिजे म्हणून नंदा म्हणाली, "तू तर चांगली जहागीरदारीन होऊन बसली आहेस. गोड गळा दिलाय देवानं तुला, जन्मभर कोवळेपण टिकवशील तू." नंदा हे बोलली खरी, पण वसुंधरेच्या मुद्रेकडे निरखून पाहिल्यावर तिला काहीतरी चुकल्यासारखे वाटले. वसू अंगाने थोडी भरली होती, त्यामुळे तिचे देखणे रूप अधिकच खुलून दिसत होते. पण एखाद्या प्रतिभावंत शिल्पकाराने केलेल्या अप्सरेच्या अंधळ्या पुतळ्याचा भास होत होता तिला पाहून. कॉलेजात असताना तिच्या डोळ्यात चैतन्य कसे सळसळायचे. तिचे डोळे म्हणजे 2 शुक्रांच्या चांदण्याच वाटायच्या. "ओ सजना" सारखे गाणे ती म्हणू लागली की त्या डोळ्यातून फुलपाखरे नाचत बाहेर पडायची. नंदाने तिच्याकडे पुन्हा पुन्हा पाहिले. तिचे मन चुकचुकत विचारत होते, त्या शुक्राच्या चांदण्या केव्हा मावळल्या? ती फुलपाखरू कुठे गेली? वसूविषयीच्या अनामिक करुणेने नंदाचे मन भरून आले. नंदाचा हातात घट्ट धरून वसुंधरा बोलू लागली. वसूच्या हाताचा विचित्र ओलसरपणा नंदाला सारखा जाणवत राहिला. मुंबईची हवाच असे म्हणून तिने आपल्या मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला व चिंतायुक्त स्वरात तिला सांगत होती, "2-3 महिने झाले बघ, मधुरेला एकदम फिट्स यायला लागल्या. खूपच उपाय केले विलासपुरात, पण काही केल्या गुण येईना म्हणून इथं घेऊन आले. तिला बड्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी सांगितलेली सारी औषधं दिली. आता बरं आहे तिचं, पण माझं मन काही अजून थाऱ्यावर येत नाही बाई." वाटलं
परत जाताना एक चांगली मावशी घेऊन जावं मधुरेसाठी. म्हणजे आपल्याला सोबत होईल आणि बेबीलाही एकटे वाटणार नाही. सख्ख्या बहिणीसारखी कुणीतरी हवी होती मला. जे कोणी ओळखीचे भेटेल त्याला सांगत होते मी. परवा मधूसाठी एक छोटं गोष्टीचं पुस्तक आणलं होतं. ती होती शकुंतलेची गोष्ट. दासबाबूंची आठवण झाली एकदम. मला शकुंतला म्हणायचे ते. बोलता बोलता वसुंधरा थांबली. एखादा अर्धवट सूर वाऱ्यावर विरून जावा तशी. समोरच्या त्या भल्या मोठ्या बाहुलीकडे मोठ्या मायेने पाहत ती गुणगुणू लागली. नयना बरसे रिमझिम. नंदाला थोडे चमत्कारिक वाटले. मधुरा तर कुठेच दिसत नव्हती. इतक्यात पार्वती चहाचा ट्रे घेऊन आत आली. चहा तयार करून तो पेल्यात ओतला होता. ती म्हणाली, वहिनीसाहेब, गावासनी जायला कवा निघायचं? बाहुलीवरली नजर पार्वतीकडे वळवून वसुंधरा म्हणाली, का ग गंगा? गंगारामची आठवण होते वाटतं सारखी. पार्वती लाजली. खाली मान घालून पाहू लागली. वसुंधरा नंदाकडे वळून म्हणाली, आमची पार्वती मोठी हुशार आहे हो. अगदी जीव लावून माझं नि मधूचं सारं करते ही. पण खुदकन हसत ती पुढे उद्गारली, लग्न झालं हिचं 4 महिन्यापूर्वी गंगारामशी, देवदत्तांच्या ड्रायव्हरशी. नंदाने विचारले, देवदत्त? देवदत्त कोण? वसुंधरा उत्तरली, अगं हो, सारच मुसळ केरात तिकडच्या ड्रायव्हरची असं म्हणायला हवं नाही का? पण मी आपली देवदत्तच म्हणते त्यांना. फार मोठी लायब्ररी आहे हं त्यांची. तुझ्यासारख्या विदुषीची काही अडचण होणार नाही विलासपुरात. शिवाय जवळच चंदनगड म्हणून एक जुना किल्ला असलेलं गाव आहे. चांगलं हवेचं ठिकाण आहे. तिथं सुंदर बंगला आहे आमचा. अगदी मजेत दिवस जातील तुझे. पार्वती बाहेर जाऊ लागली तेव्हा काही आठवल्यासारखे करीत वसुंधरा म्हणाली, अगं मधू कुठे आहे बघ जरा. तिला म्हणाव, मावशी आली तुझी नंदा मावशी. चहा घेता घेता नंदा मनात म्हणत होती, मुलीच्या दुखण्याने फारच हळवी झालेली दिसते वसू. आपण तिच्याबरोबर 4-6 महिने राहिलो तर तिला बरे वाटेल. तिचे मन स्थिर होईल. निदान वसूसाठी तरी आपल्याला विलासपूरला जायला हवे. मधुराची किलबिल बाहेरून ऐकू येऊ लागली. तेव्हा वसुंधरा म्हणाली, नंदा, 4-6 दिवसात निघायचं आपण इथून. बाकीची माणसं आगगाडीने येतील. तू, मी, मधू आणि पार्वती गाडीने जाऊ. मम्मी मम्मी करीत मधुरा आत धावत आली. 5 वर्षाची ती गोड पोरगी पाहून नंदाला वात्सल्याचे भरते आले. तिला मिलिंदाची आठवण झाली. आईपाशी कुणीतरी बसले आहे हे लक्षात येताच मधुरा थबकली. नंदाकडे एकटक लावून ती पाहू लागली. मग तिने हळूच विचारले, मम्मी, हीच ना नवी मावशी? नंदाने उठून मधुरेला अलगद उचलले. तिला आपल्या मांडीवर बसवीत आणि तिची हनुवटी वर करीत म्हणाली, मला छान छान गोष्टी येतात. विस्फारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत मधुरेने विचारले, खरं? नंदाने मान डोलवली. मधुरेने उत्सुकतेने प्रश्न केला, मला गोष्ट सांगशील आत्ता? नंदाने पुन्हा मान डोलावली. मधुरा हळूच म्हणाली, राक्षसाची नको हा सांगू. भय वाटतं त्याचं मला. राक्षस न म्हणता राक्षस हा शब्द तिने स्पष्ट उच्चारला. त्याचे नंदाला मोठे कौतुक वाटले. ती हसत उत्तरली, छान छान गोष्टी सांगीन मी तुला, पण त्यासाठी आधी एक पापा द्यायला हवा मला, माझ्या बाच्चीने.
नंदा आता आपला पापा घेणार असे वाटून मधुरा झटकन तिच्या मांडीवरून दूर झाली. वसुंधरेच्या पुढ्यातल्या बाहुलीकडे आता कुठे तिचे लक्ष गेले. बाहुल्याची राणी, बाहुल्यांची राणी म्हणून टाळ्या पिटीत ती उचलायला मधुरा धावली. पण वसुंधरेने ती पटकन उचलली. त्या बाहुलीला कुरवाळीत वसू म्हणाली, आता नाही हात लावायचा हिला. 5 मिनिटात तिला अर्धमेली करून सोडशील तू. तुमच्या रक्तातच मोडतोड आहे ना. त्याला काय करायचं? बोलता बोलता ती उठली. कोपऱ्यातल्या सुंदर आरसा असलेल्या अलमारीवर तिने ती बाहुली नेऊन ठेवली. बाहुली न मिळाल्यामुळे मधुरा चिडली. तिचे ओठ थरथर कापू लागले. तिला चटकन जवळ जवळ घेऊन तिची समजावणी करीत नंदा म्हणाली, असं रागवायचं नाही बाई. आपण दुसरी मोठी मोठी बाहुली आणूया. आता तिच्या गोड बोलण्याने आणि मायेच्या स्पर्शाने मधुरा सुखावली. तिच्या ओठांची थरथर थांबली. नंदाने वसुंधरेकडे पाहिले. मधुरेच्या हाताला लागू नये म्हणून अलमारीवर ठेवलेल्या बाहुलीकडे पाहत ती तशीच उभी होती. नंदाने पुन्हा निरखून पाहिले. वसुंधरा बाहुलीकडे पाहत नव्हती. अलमारीच्या लंबवर्तुळाकार सुंदर आरशात पडलेले आपले मोहक प्रतिबिंब पाहण्यात ती गुंग होऊन गेली होती. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.